नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजपासून एक आपण नवीन सिरीज सुरू करतोय, कॉलेज सिरीज. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉलेजेस बद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवाय बाळांनो? टॉप 20 कॉलेजेस मुंबईचे, टॉप 20 कॉलेजेस पुणेचे, टॉप 20 कॉलेजेस महाराष्ट्राचे आणि कोणत्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये ते पण मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. त्यानुसारच मी तुमचा पुढचा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बेस्ट कॉलेजेस. ठीक आहे, 30 ते 100 मार्कांमध्ये. ठीक आहे, 30 ते 100 जर तुमचे मार्क आले असतील, त्याच्यात चांगले कॉलेजेस कोणते, त्याच्यात बेस्ट 20 कॉलेजेस कोणते, बेस्ट 10 कॉलेजेस कोणते, त्याच्याविषयी आज बोलणार आहोत. आणि आज आपण फक्त पुणे विषयी बोलणार आहोत बाळांनो, फक्त पुणे विषयी. कारण मॅक्झिमम स्टुडंटला पुणे पाहिजे असतं कॉलेज, म्हणून आपण आज पुणे विषयी बोलणार आहोत. त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मला माहिती आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सबस्क्राईब. जर तुम्ही केलेलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा बाळांनो. खूप मेहनत चालू आहे तुमच्या, म्हणजे तुमच्या आयुष्य घडवण्यासाठीच ही मेहनत चालू आहे. ठीक आहे, म्हणून प्लीज एक सबस्क्राईबने तुमचं काही नाही जाणार आहे. ठीक आहे, फक्त लाल बटनवरती क्लिक करायचंय. जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटेल. लास्ट व्हिडिओचा विनर दीपक सालुंके होतं, ज्याला 1500 रुपीचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, फुल होईल ग्रुप, त्याआधी जॉईन करा. काउन्सिलिंग, कॅप राऊंड वगैरे सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. आता बोलूया 30 ते 100च का. ठीक आहे, जर मी तुम्हाला एक सांगायचं झालं, 67% स्टुडंट 30 ते 100 या स्कोरमध्ये लाय करतात. 67 म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता 70% ऑन अन ऍव्हरेज. हा नंबर खूप मोठा आहे बाळांनो. 100 पैकी ऑलमोस्ट तुम्ही असं कन्सिडर करून घ्या 70% तुमचे 30 to 100 मार्क्स काढणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे मॅक्झिमम लॉट इथंच आहे ना. तर याविषयी आज आपण बोलणार आहोत. आता टॉप 10 कॉलेजेस मी पिक केलेले आहेत या रेंजसाठी, 30 to 100 मार्क्सच्या रेंजसाठी मी टॉप 10 कॉलेजेस पिक केलेले आहेत. आता हे कॉलेजेस कोणत्या बेसिसवरती पिक केलं? ज्यांचं प्लेसमेंट चांगलं आहे, जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, बेसिकली गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत, जिथं फीस वगैरे फॅसिलिटीज तुम्हाला भेटतात. जर तुम्ही ओबीसी, एससी, एसटी, एनटी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी या कॅटेगरीज मधून आहात तर तुमची फीस पण इथं ऑलमोस्ट खूप कमी मतलब म्हणजे होऊन जाते. ठीक आहे, ओबीसीला फक्त 50% फीस भरायची असते, एससी एसटीला तर 5-10% असते, फक्त डायरेक्ट नीलच असते असं तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, फीस यांची कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी आहे आणि लोकेशन पुणे. ठीक आहे, हे फॅक्टर मी कन्सिडर केलेले आहेत कॉलेज बघताना. आता गवाळांनो, आता जे 10 नंबरचं कॉलेज आहे ते श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, पुण्याचं कॉलेज आहे. आता प्रत्येक ठिकाणी पुणे मेन्शन नाही करणार कारण सगळेच कॉलेजेस पुण्याचे आहेत. ठीक आहे, या कॉलेजचं कट ऑफ बाळांनो 45 ते 75% गेलेलं आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही बोलणार की सर तुम्ही आता मार्क्स बद्दल बोलत होते 30 ते 100 मार्क, मग आता हे 45 ते 75% कुठून घेऊन आले? 45% म्हणजेच किती मार्क बाळांनो? जर तुमचे 35 ते 40 मार्क येत आहे ना तरी तुमचे 45% येऊन लागतात बाळांनो. आणि 75% म्हणजे अराउंड तुम्ही कन्सिडर करा 70 ते 80 मार्क येत आहे तरी तुमचे 75% येऊन लागतील, किंवा 65च्या पुढे 75% येऊ शकतात जर तुमची शिफ्टची डिफिकल्टी खूप जास्त राहिली तर. ठीक आहे, तर मी याच रेंजमध्ये सांगतोय तुम्हाला 30 ते 100 है ना, काही वेगळं नाही सांगत आहे. हे सगळे पर्सेंटाईल आहेत कारण कॉलेजेस पर्सेंटाईलने भेटतात ना बाळांनो. आता 45 मार्क म्हणजे हे स्पॉट राऊंडचा असू शकतं किंवा थर्ड राऊंडचा असू शकतं बाळांनो, आणि 75 म्हणजे हे फर्स्ट राऊंडचा असू शकतं. गोष्ट समजते? ठीक आहे, एक ब्रॉड रेंज घेतलेली. शेवटच्या राऊंड पर्यंत इतक्या मार्क्सला हे कॉलेज भेटेल आणि पहिल्या राऊंडला इतक्या मार्क्स पर्यंत भेटेल. आता हे 45 हे दरवर्षी फिक्स राहू शकतं का? नाही बाळांनो, 45 चे 55 येऊ शकतं, 65 येऊ शकतं, 45 चं 35 येऊ शकतं. का? कारण स्पॉट राऊंडचे अनप्रेडिक्टेबल कट ऑफ असतात, ते आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. गोष्ट समजते? ठीक आहे, पण एक ब्रॉड रेंज माझं देण्याचं तुम्हाला काम आहे. प्लेसमेंटचं गोष्ट करू तर 5 लाख त्याचं ऍव्हरेज पॅकेज बाळांनो, ठीकठाक आहे, नॉट बॅड, चांगलं आहे. 5 लाख म्हणजे इंजिनियरला 5 लाख ठीक आहे बाळांनो. फीज 78,000 रुपये फीज आहे. आता 78,000 ही ओपनची फीज आहे. ओबीसी असणार तर याचं 50% करा, एससी असणार तर याचं 5-10% करा, एसटी असणार तर काहीच नाही असं समजा. ठीक आहे, एनटी असणार तरी तुम्हाला 50-60% ऑफ असतं. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्या. ठीक आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, सगळ्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज तुम्हाला भेटतील. ठीक आहे, म्हणजे तुमची ओपन ओबीसीची फीस कमी होऊन जाईल, पंजाबराव देशमुख तुमची स्कॉलरशिप भेटेल. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल असतात. आता नंबर 9चं कॉलेज बद्दल बोलायला झालं, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, हे आहे कट ऑफ याचं 40 ते 80% आहे. प्लेसमेंट 5.5 LPA, फीज याची 69,000 रुपये ओपनची आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे.
आता बाकीचे कॉलेज जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होते. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, जर तुमचे कमी मार्क्स आले असतील काही हरकत नाही बाळांनो, कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घेतली तर. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते बाळांनो, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. ठीक आहे ना, असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटेज होते तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये का? कॉलेज लिस्ट बनमर्जीने बनवायला गेले. पुण्याचे काही टाकून दिले, मुंबईचे काही टाकून दिले, नाशिकचे काही टाकून दिले, झालं एक पण कॉलेज भेटलं नाही. ही परिस्थिती तुमच्यावर नको यायला. गोष्ट समजते? ठीक आहे, चांगले मार्क्स असतील, वाईट मार्क्स असतील तरी अजून सुद्धा तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ शकता. फक्त 50% काम तुमचं झालेलं आहे, 50% काम अजूनही बाकी जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला 100% एक बेस्ट कॉलेज मिळवून देईल बाळांनो. ठीक आहे, काउन्सिलर तुमची सगळी तुमची कॅटेगरी विचारेल, पर्सेंटाईल विचारेल, कोणत्या सिटीमध्ये तुम्ही बघताय, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जी पण तुम्हाला सिटी हवी असेल, जी ब्रांच हवी असेल, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठं तुमचा नंबर लागू शकतो ऍज पर लास्ट 3 इयर कट ऑफ, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. गोष्ट समजते? ठीक आहे, असं नाही की 30% 90% कॉलेज भेटून जाईल, पॉसिबलच नाहीये. पण 30% जर 100 कॉलेजेस लागतात तर त्याच्यामधलं टॉप 1 नंबरचं भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. गोष्ट समजते? पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स इथं तुम्ही बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही बाळांनो तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो. ठीक आहे, स्पॉट राऊंड पर्यंत जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टींबाबत. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न आहे बाळांनो. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अलॉट होईल. ठीक आहे, तो काउन्सिलर तुमच्या एंटायर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असेल. कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे, त्यानंतर सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजेस, मॅडिसिन, सांगवी, थाडोमली हे आपले टॉप टार्गेटेड कॉलेज असतात. ठीक आहे, असं नाही की 30% वाला या कॉलेजेसमध्ये जाईल, फक्त एक चांगले पर्सेंटेज आले तरी हे टार्गेटेड कॉलेजेस असतात आपले. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. पैशांची गोष्ट नाही करते, पैशांची तर महाग पडेलच पडेल तुम्हाला, कारण कॉलेजेसची फी लाखोंमध्ये इकडे तिकडे होते. ठीक आहे, तुमचं पुढची लाईफ, कारण ही जी कॉलेज लिस्ट आहे ना बाळांनो, कॉलेज लिस्ट हे तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे आता. आणि हे जे कॉलेज असतं तुमचं ते तुमचं प्लेसमेंट डिसाईड करतं, आणि प्लेसमेंट तुमची सॅलरी डिसाईड करते, आणि सॅलरी तुमची लाईफ डिसाईड करते. या गोष्टी लक्षात ठेवा. ही लाईफ आज चांगली होण्यासाठी तुमची कॉलेज लिस्ट खूप महत्वाची बाळांनो. ठीक आहे, इथं चूक नका करू. आई वडिलांचे पैसे वाचवा. चला नंबर 8 वरती 10 नंबरचं 9 नंबरचं बघितलं गेलं. आता नंबर 8 आहे झील एज्युकेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, कट ऑफ 40 ते 80% आहे. प्लेसमेंट 5.5 LPA, ऍव्हरेज फीस 86,000 रुपये फीस आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे बाळांनो. ठीक आहे, नंबर 7 वरती येतं तुमचं सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कट ऑफ 30 ते 70% आहे. प्लेसमेंट 4.8 लाख रुपये, फीस 70,000 रुपये, गव्हर्नमेंट एडेड. आता तुम्ही म्हणणार दादा याचं कट ऑफ फक्त 4.8 लाख रुपीज आहे. 5.5 लाखला तू 10 नंबरला ठेवलं, याला तू 7 नंबरला ठेवलं. सगळ्याच गोष्टी प्लेसमेंटवरती नाही डिसाईड केलेल्या. मी इथं NRF रँकिंग पण तुमची मॅटर करते. ठीक आहे, याची NRF रँकिंग चांगली आहे ऍज कम्पेअर टू त्याची. ठीक आहे, 4.5 आणि 5 मध्ये जास्त काही डिफरन्स पडत नाही, म्हणून मी याला वरती ठेवलेलं आहे ऍज कम्पेअर टू NRF रँकिंग. है ना, लोकेशन पण मॅटर करतं. सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. चला नंबर 6 येतं तुमचं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, सिंहगड 35 ते 90%. आता सिंहगडची मेन ब्रांचचं थोडं जास्त जातं, पण बाकी जे काशीबाई नवले कॉलेज वगैरे आहेत त्यांचं थोडं कमी जातं. ठीक आहे, प्लेसमेंट 5 LPA, फीस 84,000 रुपीज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ठीक आहे, नंबर 5 येतं तुमचं राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याचं कट ऑफ तुमचं 59 to 96% जातं. एक ब्रॉड रेंजमध्ये 59 तुमचं लास्ट राऊंड. ठीक आहे, 96 तुमचा पहिला राऊंड, फर्स्ट राऊंड. आता लास्ट राऊंड मध्ये 2 राऊंड येतात. तुमचा स्पॉट राऊंड पण असू शकतो, तुमचा थर्ड राऊंड पण असू शकतो. गोष्ट समजते? सिंपल भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय. प्लेसमेंट 5.5 LPA म्हणजे काय रे बाळांनो? लॅक्स पर ॲनम. ॲनम म्हणजे वर्ष. 5.5 लाख वर्षाचे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज बाळांनो. ठीक आहे, म्हणजे तुमचे स्कॉलरशिप वगैरेचे सगळे फॅसिलिटीज तुम्हाला भेटतील. नंबर 4 येतं तुमचे JSPM इंपिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कट ऑफ जातो 48 ते 97% आहे. 48 गेला होता स्पॉटचा. आता ही कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचे सांगतोय मी? सगळे ओपन कॅटेगरीचे सांगतोय. ठीक आहे, आणि फर्स्ट राऊंडचा गेलाय 97. ठीक आहे, आता 97 कट ऑफ फर्स्ट राऊंडचा आहे, जो की खूप हाय आहे. आता 48 हा स्पॉट राऊंडचा कट ऑफ आहे, मला ठाऊक आहे, कारण थर्ड राऊंड पर्यंत JSPM अराउंड 75-80 पर्यंत गेलं होतं. ठीक आहे, प्लेसमेंट 6 LPA, फीस 80,000 रुपये, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. तर 80,000 OBC वाल्या त्यांची कमी होईल. ठीक आहे, नंबर 3 येतं AISSMS. ही आता मी फर्स्ट नंबरला ठेवू शकलो होतो, पण याचं थोडंसं
NRF रँकिंगमुळे मला 3rd नंबरला ठेवावं लागलं, नाही तर ही 1st नंबर डिझर्व करते कॉलेज. 73 ते 97 पर्सेंटाईल कट ऑफ आहे याचं. ॲव्हरेज प्लेसमेंट याचे 6 LPA बाळांनो. फीज 90,000 रुपये. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ठीक आहे. नंबर 2 ला आहे DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता इथे आकुर्डीचं आहे का बाळांनो? नाही, आकुर्डीचं नाही. आकुर्डीचं कट ऑफ थोडंसं हाय जातं बाळांनो. ठीक आहे. आकुर्डीचं नाही, हे पिंपरीवालं आहे. ठीक आहे. पिंपरीचं कट ऑफ कमी जातं. पिंपरीचं 59 to 98. प्लेसमेंट यांची 6 LPA. फीज 85,000 रुपये. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. गोष्ट समजते? ठीक आहे. नंबर 1चं कॉलेज आहे तुमचं PCCOE रावेत. आता PCCOE पिंपरीवाला नाही सांगत आहे बाळांनो. पिंपरीवाल्याचं कट ऑफ थोडंसं जास्त जातं. ते टॉप 10 मध्ये येतं, टॉप 15 मध्ये येतं ते कॉलेज. म्हणजे ओव्हरऑल आता मी कोणती गोष्ट करतोय? 30 ते 100 मार्कांची गोष्ट करतोय. याच्यामध्ये ते कॉलेज नाही येणार. ते त्याचं कट ऑफ 120-130 जातं बाळांनो. तर याच्यामध्ये पिंपरीचं तुम्हाला कॉलेज भेटू शकतं रावेतवाला. 80 ते 99 पर्सेंटाईल पर्यंत. 99 पर्सेंटाईल याचं फर्स्ट राऊंडचं कट ऑफ असतं. लास्ट राऊंड पर्यंत 80 पर्सेंटाईल पर्यंत येऊन लागतं. ठीक आहे. स्पॉट राऊंड पर्यंत. गोष्ट समजते? प्लेसमेंट 6 LPA. ठीक आहे. फीज याची 70,000 रुपये. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज बाळांनो. ठीक आहे. आता याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील, कट ऑफ कमी असेल तर तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये नाही होणार का? 100% होऊ शकतं बाळांनो, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. ठीक आहे. 30 पर्सेंटाईलला 90 पर्सेंटाईलचं कॉलेज पॉसिबल नाही, ही एक्सपेक्टेशन पण नका ठेवू. हे असं नाही होणार आहे बाळांनो. 30 पर्सेंटाईलनुसार पण खूप कॉलेजेस आहेत, त्याच्यात बेस्ट कॉलेज निवडा ना, है ना. लो मार्क्सवरती पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. कसं? मी तुम्हाला सांगतो. इथं एक एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल एक 45 पर्सेंटाईलचं कॉलेज आहे. ठीक आहे. त्याचं प्लेसमेंट खूप चांगलं आहे आणि तुमचे समजा 35 पर्सेंटाईलचं मार्क्स आहेत. जर तुमच्या लिस्टमध्ये हे 45 पर्सेंटाईल वाला कॉलेज टाकलेलं असेल तुम्ही, आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते काय करतात? त्यांना फक्त पुण्याचे 10 कॉलेजेस माहित असतात, ते टाकून देतात. मुंबईचे 10 माहिती आहेत, नाशिकचे माहिती आहेत, ते 10 टाकून देतात. त्यांचा या कॉलेजला नंबर लागणार आहे का? नाही. ते आता त्यांचे 45 जरी पर्सेंटाईल असतील ना, तरी त्यांचा या कॉलेजला नंबर नाही लागू शकत. कारण ते कोणते टाकतील? COEP, VJTI, वालचंद, PICT, VIT. इथं जे नंबर लागणार नाही ते कॉलेजेस टाकून ठेवतील. तुम्ही कोणते टाकणार? 35 पर्सेंटाईल आहे तरी तुम्हाला 45 पर्सेंटाईलचं कॉलेज भेटू शकतं अशा सिच्युएशन्समध्ये. गोष्ट समजते? ठीक आहे. थोडाफार फरक असू शकतो. 30ला 35चं भेटू शकतं, 40चं भेटू शकतं. 30ला 90 पर्सेंटाईलचं कॉलेज नॉट पॉसिबल. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. हा योग्य निर्णय घ्या. कॉलेज लिस्ट तुमचा खूप डिफरन्स क्रिएट करून देते, ही गोष्ट समजा. ठीक आहे. कॉलेज लिस्ट खूप महत्वाची बाळांनो. चांगले पर्सेंटाईल येऊ, बॅड पर्सेंटाईल येऊ, आतापर्यंत 50% काम होतं बाळांनो. 50% काम अजूनही बाकी, त्याला व्यवस्थित करा. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल्स घेतील. ठीक आहे. हे एक मिशन आहे बाळांनो. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं, त्याला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटण्यासाठी हेल्प करायचं, है ना. मिळून देतो आम्ही हे नाही सांगत, कारण आम्ही मॅनेजमेंट कोटा वगैरे हे असले धंदे नाही करत बाळांनो. ठीक आहे. गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये तुमची आम्ही हेल्प करतो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय. नक्कीच तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा आणि बाकीच्यांना पण सजेस्ट करा. व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. ठीक आहे. आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक्यू.